मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वतः वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी। सकाळच्या झटपट बातम्या आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर व्हिडिओ सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांची महत्त्वाची एक झटपट सकाळच्या बातम्या समोर आलेल्या आहेत। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता ही संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला असून नमो शेतकरी योजना 8वा हप्ता आज खात्यामध्ये जमा होणार सकाळपासून, अशी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। वितरणाला आता संपूर्ण देशात वितरण होणार आहे, अशा प्रकारची एक बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून वितरण नमो शेतकरी योजना सन्मान निधी 8व्या हप्त्याला अधिकृत मंजुरी देण्यात आलेली असून सोशल मीडियावर अनेक ठोक्या बातम्या फिरत होत्या। हे सगळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे सगळ्या खोट्या ठरल्या आहेत। मंत्री बैठकीत राज्य सरकारच्या माध्यमातून हा हप्ता वितरण करण्यात येणार आहे। तेच बघा, हप्ता कोणाला मिळणार हो उद्या येतील, पण आज मी तुम्हाला ही माहिती देणार आहे ती 100% खरी आहे। प्रमुख सही आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज बैठकीत स्पष्ट केले आहे की नमो शेतकरी योजना पैसे आज खात्यात जमा होणार आहेत। बघा, सार्वजनिक प्रश्न आपण सोडणार आहेत। पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये तर मिळाले आहेत, पण नमो शेतकरी योजनेचे कधी मिळणार संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। योजनेचे पैसे का रखडले तर त्याच्या मुख्यमंत्री कारण असे की देवेंद्र सरकार राज्य सरकार यांच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे फरकत असतो। पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या अटी असे तर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी काही नवीन पात्र निवडणूक लागू केले असेल। सरकारसाठी 4,000 कोटी रुपयांची निधी आज वितरण करण्यास सुरुवात केली असून जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण की हा हप्ता आज खात्यामध्ये जमा होणार आहे। राज्य सरकारचे आता या योजनेसाठी काही महत्त्वाचे अटी घ्यात आहे, त्यामुळे सर्वात पहिला टप्पा आता म्हणजे तुमच्याकडे आता महत्त्व कार्ड ओळख म्हणून असे निर्णय केले आहे। सरकारच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत मतदान कार्डाची पडताळणी करण्यात निर्णय घेतला आहे, जेणेकरून खात्या लाभार्थी ओळखले जातील। परंतु फक्त हे वितरण 12 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। पहिला टप्पा दुपारच्या महत्त्वाची अटी म्हणजे तुमच्याकडे पिवळे, केशरी किंवा राशन कार्ड असणे आवश्यक आहे। ज्यांचे हिरवे राशन कार्ड नाही त्यांना हा हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते असे संकेत सरकारने दिला आहे। तसेच ज्यांचे जमीन आधार 10 ते 15 एकरापेक्षा जास्त आहे त्यांच्या श्रीमंत मानून या योजनेचा लाभ वर्ग करण्यात ही योजना केवळ गरिबांसाठी मंजूर लोकांसाठी केलेली आहे। तो लवकरच काढून घ्या, कारण भविष्यातील सर्व योजनेसाठी जो आधार कार्ड सारख्या महत्त्वाच्या ठरणार आहेत। त्यासोबत उत्तराअटी सुद्धा सरकारने कडक केली असून केवळ 10 एकराच्या माध्यमातून अशासारख्या या लाभार्थ्यांसाठी लाभ दिला जात आहे। ही महत्त्वाची सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण चुकीच्या बातम्या सध्या घोळ निर्माण केला आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही जेव्हा अधिकृत GR काढतो आणि तो निधी मंजूर करतो तेव्हा पैसे खात्यात जमा होत आणि आज तो शुभ मुहूर्त आला आहे। आता सर्व महत्त्वाचे म्हणजे ज्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यांची ही यादी अशी आहे की यामध्ये स्टेट बँक, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक इंडिया, पोस्ट ऑफ पेमेंट बँक असे सर्व जिल्ह्यात मध्य सरकारने हे बँक निवडून काढलेले आहेत, त्या यादीमध्ये हे बँक आहे। तर आपण व्हिडिओमध्ये जिल्हे जाणून घेऊया। नांदेड, परभणी, पुणे आणि बीड या 5 प्रमुख जिल्ह्यांमध्ये नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जळगाव, कोल्हापूर। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।